गुरुजी, हा. हे अटक झालेले कोण कोण आहे व्हीएचपी चे? ते अमोल अमोल ठाकरे, बारा पात्रे, लखन कुरील आणि त्याच्यानंतर लखन कुर्ला आणि तो ऋषभ अखरेल. ते काय म्हटलं, 12 पात्रे अजून? अमोल ठाकरे, हो. बारा पात्रे, हा. ऋषभ अखरेल. अखरेल? हा, अखरेल म्हणून आहे. आणि एक आहे लखन कुरील. हे म्हणजे पहा, आता तुम्ही याच्यात गुरुजी, हा. हा, अरे, तर त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जो संघटन मंत्री आहे शेंडे, हा, तो बाबून होता आणि तो रिसालदार त्यांचं नाव नाही घेतलं हा, आणि ते बाहेर निघले. हे ओबीसी समाजाचे पोरं सगळे अंदर गेले. हा. आता आता पहा, याच्यात किती मोठा गेम आहे सगळा. अरे, अरे हे बेवकूफ चंद आहे ना. मग मी तुम्हाला सांगितलं, त्याची बैठक होती, सगळ्या जिल्ह्याची बैठक होती, हम्म, मध्य मध्य, दक्षिण दक्षिण पश्चिम. हम्म, एक तर मला आपल्याला ते पसंतच नव्हतं, मला सगळ्या गोष्टी. हम्म, तर आता ते आंदोलन करणार होते आपल्या इथे हम्म, चौकात. मला माहित होतं आपल्या कार्यक्रमाला गालबोट लावून म्हणून इथे चौकाले. हम्म, हम्म, म्हणून मी दत्ताला पहिलेच वॉर्न केलं की दत्ता पहिले पोलीस स्टेशन सांगून देशील हम्म, की इथे आमचा काही रोल नाही म्हणून. हम्म, आणि ते काय झालं की मग इकडे त्यांनी 12ला केलं ते कांड. हम्म, मग ते कुराण शरीफचा मेसेज फिरला तिथे, ते चादर नाही का. हम्म. आणि मग तिथून ते आले, मग हे आले, असं ते कांड झालं. ते बाकी काही नाही. म्हणजे बाकीच्यांना अटकवायचं हा. आणि तुम्ही बाहेर राहायचं. अरे, हे पहिलीपासून त्यांची मानसिकता आहे. आता कोण सांगन तुम्हाला यांले. आता गुरुजी, तुम्ही संघाचा एवढं सगळं आतमधून सगळा कारभार पाहिलेला आहे, म्हणजे तुम्ही हा. एवढ्या मोठ्या लेवलवर गेलेले आहे. पण हा. पण या पोरांना तुम्ही कधी मार्गदर्शन केलं नाही का गुरुजी या सगळ्या बाबतीत? अरे बाबा, मी केलं. मी माझ्या घराजवळची जी पोरं आहे ना, हं, त्या सगळ्याला सांगितलं की यार इथून बाहेर, सगळ्यांना मी बाहेर काढलं. हं, कारण माहिती आहे की ही जी नशा राष्ट्रभक्तीचे चूरण आहे ना, चूरण हं. इतकं बेकार आहे यांची. कारण काय, हे तुमचाच माणूस तुमच्या विरोधात वापरते हे लोक. हो ना. आता हे काय, ह्यांची मानसिकता आहे पहिल्यापासून फितुरी नाही का. हं, 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 म्हणजे तुमचा माणूस घेणे, तुम्ही हं, त्याला माणूस दिला का तो तुमच्या अगेन्स्ट त्याला वापरते, तुम्हाला खतम करते. हं, मग तो नवीन येते, मग हं, त्याच्या तो नवीन देते, तो हं. नवीन देते, तो त्याला खतम करते. म्हणजे हे ओबीसीला खतम करायचे काम करते. आणि याच्यामध्ये काय होते, यांची जी माणसं आहे हे बरोबर त्याला सेटअप करत नाही ते. आता हे सायकोलॉजी आपल्याला पहिलेच माहित आहे. पण आपले बैल राहते ना, त्याला असं वाटतं का माय खूप इज्जत करून राहिले, आपण तर तुम्हाला चहा असे असे चमच्या पुरतं घुमवायला वापरते. आता हे पोरांच्या लक्षात येत नाही, म्हणून आता मी आपल्याकडल्या सगळ्या पोरांना आणून दिलं. त्याच्या म्हणून तर आपल्याकडले जे पोरं बाकी ते खूप शार्प आहे याच्या बाबतीमध्ये. आता काय, आपल्याला माहित आहे ना, जेव्हा पहिल्या वर्षी कार्यक्रम चांगला आला राज्याभिषेक सोहळा समितीचा, तर लगेच त्यांनी संयोजक बदलाच्या गोष्टी सुरू करून दिल्या होत्या. का तर बरं? आपण, अरे त्यांना कसं त्यांच्याजवळ छापा पाहिजे ना. तर मी लगेच तातडीनं बैठक बोलवली आणि सांगितलं की असा त्यांचा प्रस्ताव आहे. तर म्हटलं सगळ्यांशी बोललो आणि तिथे एक मतदान ठराव पास करायचा का संयोजक बदलणार नाही, संयोजक नाममात्र पद आहे, तो दत्ता शिर्केच राहील. तर मग यांच्या सगळ्या मुसुब्यावर मी पाणी फिरून दिलं. आणि त्याला माहित आहे मी जेव्हा हवं तर माझ्यासमोर लोक जास्त नाही करत. आणि त्याला माहित आहे मी आतल्या कुटीतला माणूस आहे, यांची शक्य म्हणजे कशी तोडायची मला माहित आहे. पण मला सांगा गुरुजी, दत्ताजी पण भूमिका मावाळच राहते ना. नाही, दत्ताची भूमिका कसं आहे, तुम्हाला सांगू का, ऍक्च्युली लोक दत्ताला वापरून राहिले. मग दत्ताला कळत नाही का या गोष्टी? दत्ताला कळत नाही. आता कसं आहे, हे जे लेबन तुम्हाला काय म्हंटल, आपलेच माणसं आपल्या विरुद्ध वापरायचे. आता त्यांना काय, दत्ताच्या पर्याय त्यांनी शोधून ठेवला एखादा, की ते तुम्हाला दत्ताच्या विरोधात त्याला वापराल. आता मला यासाठी नाही वापरू शकतात माहिती आहे, माहित आपल्या माणसाठी कधी जीव की प्राण देणार माणसं. प्रश्न सांग ना, ज्याची अक्कल जागेवर आहे, ज्याला हा. विचारशक्ती आहे, तो हा. माणूस हा विचार करेल. हा.
पण दत्ताची कुठं गेली आहे? दत्ता कसा आहे, दत्ता ग्लॅमर, दत्ताला कोणी फुसवलं का हम्म. दत्ता ते चालला जाते. दत्ताचे स्वतःचे विचार नाही आहे. मग काय फायदा आहे? मग तो काय ते कधी त्याचा हेच कार्यक्रम काय पोरं येते सांगते असं करायचं असं करायचं नाही, आहे. तुम्हाला कदाचित तुमचा चांगला मित्र आहे, कदाचित मी हे बोलतोय तुम्हाला वाईट वाटत असेल गुरुजी. नाही वाईट पण नाही, मला माहिती आहे स्वभाव स्वभाव माहिती आहे त्याचा मला. पण कसं आहे, आपण आपण एखाद्या माणसाला स्वीकारलं, माझ्या कसं आहे, नाही मी नाही नाही, एखाद्या प्रश्नच माणसाला नाही, प्रश्नच नाही. स्वीकारलं तर ते शेवटपर्यंत निभवायला मी पाहिजे. माया एकाचा तो कसाही असन तेव्हा आपण त्याला स्वीकारलं हम्म. तर शेवटपर्यंत साथ द्यायची त्याला. बरोबर आहे, त्याच्या पण पण शेवटी म्हणजे ती ती तुम्ही कर्णाची भूमिका निभावून राहिले मग. हो, तर मी त्याला सांगितलं ना दत्ताला, या कार्यक्रमाची वॉर्न केलं होतं मी दत्ताला मग की असं होणार आहे दत्ता, तू पोलिसला सांगून देशील पहिलेच हम्म. का आमचं लुकआउट काही नाही आहे. हम्म. आता काय झालं की ही दंगल झाली, हम्म. तोडफोड झाले, हे बजरंगीने तर हे सगळं करून पळून गेले. हम्म. पळून गेले आणि सांभाळायला कोणाला लागला, आम्हाला लागला तिथं मोर्चा. नाही, हा प्रश्नच नाही ना. मग हे हा सगळे पळून गेले. आता तो एक कॉल रेकॉर्ड व्हायरल होतोय. तो ना त्या बजरंग दलचा तो आहे ना तो हा, अध्यक्ष. हरियाणी तो कोण आहे? तो तो त्याचं नाव सिंधी काय? आहे, सिंधी आहे. सिंधी आहे. अरे तो श्रीराम सिनेमध्ये होता पहिले, असं सालफेकर नाही का, हा. त्याचा माणसं आहे. हे सगळे क्रिमिनल माणसं आहे, वसुली पथकातले माणसं आहे. का बोलता? हा, हे आजकाल हे बजरंग दल म्हणजे तेच झालं पूर्ण. म्हणून मी या मार्गातून निघून गेलो. मला त्यांनी सांगितलं इथं काम करायचं, पण मला पटलं नाही, कारण त्यांचे विचारधारा बरोबर नाही, गटबाजी खूप होती. त्याच्यामुळे आपण बाहेर निघून जायचो. म्हणून काय बैठकी जात नाही कोणाच्या आणि कुठे जात नाही. फक्त त्या शिवाजी महाराजांच्या इव्हन समिती सोहळ्याची बैठक होती ना आपली, त्याच्यातही मी जात नाही, फक्त मी कार्यक्रमात राहतो. नाही, मी मी पहिले इन्व्हॉल्वमेंट घेतलं होतं, पण ते मला ज्या गोष्टी नाही पटल्या तर मग मी तुम्हाला माहिती आहे मग मी कसा आहे माझा स्वभाव. हो हो आपण हो, सोडून देतो मग, बरोबर आहे ना. आहे की की नाही? आपल्याला पटत नाही बाहेर निघून जायचं. तेच. पण आता कसं आहे की आपण याच्यामध्ये सुरू करण्यामध्ये आपणच होतो ना सगळं, हो ना. पण त्याला सोडता नाही त्याला होतात. नाही, मला तरी वाटतं तुम्ही थोडस दत्तासोबत बसून सगळं दत्ताला समजवायला पाहिजे असं मला वाटतं बा. मी दत्ताला समजवतो, हम्म. पण दत्ता त्या गोष्टीने मानत. दत्ताचा प्रॉब्लेम काय माहिती आहे का, हम्म. दत्ता खूप इमोशनल होऊन त्यांच्या चक्करमध्ये येऊन गेला. आता तो यांच्या एवढ्या गुरफडामध्ये येऊन गेलाय हम्म. की तो तिथून बाहेर निघाला दिलं मला नाही वाटत तिथून निघन का नाही निघत. कारण आता पहा, मी तर सगळ्यात जास्त मुरलेला माणूस हो एका काळामध्ये. हम्म. दत्ता आम्हाला म्हणे की संघाची माणसं का करता का, आज दत्ता सिलेंडर झाला तिथं. हम्म. हा, आम्ही तर नव्हतोच पहिल्यापासून. मी अरे पण माझ्यासाठी तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व सोडून राहिलंय. हा, असंच होत आहे ना मग ते. मी दत्ताला हे म्हटलं की तू ही ओळख तू निर्माण केली, यांनी तुझी ओळख नाही निर्माण करून दिली. बरोबर आहे ना. आज तू हे सगळं केलं, हे तुझ्यामुळे ती ओळख झाली, यांनी तुला ओळख केलं का, निर्माण केली का? प्रश्नच नाही. आता हे सांगते हा आमचा माणूस आहे म्हणते, असं सांगतात. मग मग काय राहिलं त्या मतलब माया ठीक आहे, मी लहानपणापासून गेलो, मी सगळ्या याच्या पदाधिकारी राहिलो, पण तू नाही उतरला ना. बरोबर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, माझ्या घराजवळ हिंदू पारिवारिक संमेलन कार्यक्रम होते. आता त्या कार्यक्रमाला 37 वर्ष झाले. मी तो कार्यक्रम सुरू केला होता, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नावाने पहिले सुरू केला. मग यांनी कार्यक्रम बंद केले, पण अजूनही आमचा कार्यक्रम सुरू आहे. तर मला काय वाटतं, एक वेळा सरकार्यवाह्यांचा कार्यक्रम होता नागपुरामध्ये आणि आमचाही कार्यक्रम होता. आमची बातमी पेपरवर आली मोठी, आज नगर में हिंदू पारिवारिक संमेलन. तर मला ते महानगराचे अधिकारी म्हणते का दिली, म्हणते सरकार्यवाह नागपूर त्याची बातमी नाही म्हणे, आमच्या कार्यक्रमाची बातमी आहे म्हणे. तर मी म्हटलं हा हिंदूंचा कार्यक्रम आहे, मी थोडी म्हटलं हा वस्तीने घेतला म्हटलं कार्यक्रम. तर मला ते म्हणे की मी म्हणे एवढं सगळं पैसे तू खर्च करते म्हणे या कार्यक्रमामध्ये, कारण तेव्हा गरिबी खूप होती, गरिबी होती, यांचे कार्यक्रम काहीच नव्हते होत ना. आपलं कसं माणसं जोडले होते आपण पैसेवाले, ते आपल्याला मदत करणार होते. तर ते मला म्हणे की गुरुदक्षिणा ती कमी होते म्हणे आणि या कार्यक्रमात तेवढा खर्च करते. म्हटलं लोक गुरुदक्षिणेला पैसे द्यायला तयार नाही म्हटलं. तर या कार्यक्रमात त्याला मी बोलत होते येत नाही देत नाही म्हटलं पैसे.
हा. पण या कार्यक्रमाला देतात म्हटलं ते पैसे. हम्म. अशी स्थिती आहे. म्हणून मला मी जे काम करतो ना, हम्म. तर लोक मला यासाठी पैदा केलं म्हणजे हा खूप हुशार आहे म्हणते, म्हणून माझ्या भानगडीत कोणी पडत नाही. नाही नाही गुरुजी बघा, ते काहीही असो, पण हा, आपली स्वतःची एक विचारशक्ती असली पाहिजे. असली पाहिजे. हा, बरोबर आहे. हो कुठे ना. वाईट होतंय, कुठे चुकतंय, कुठे बरोबर आहे. बरोबर आहे ते बरोबर आहे, आणि हा चुकीचं हा आहे ते चुकीचं म्हणायची तुमची ताकद असली पाहिजे. नाही ते तर आहेच ना. आहे की नाही? आज संघाने काय म्हटलं माहितीये का, हम्म. की हे जी घटना झाली हम्म. ही चुकीची आहे, हम्म. हिंसा करायला नको पाहिजे. हम्म. बरोबर सांगितलं त्यांनी. बरोबर आहे. सांगितलं नाही सर, आपला संपर्क प्रमुखांनी सांगितलं ना, हम्म. म्हणजे मीडियाला घेऊन सांगितलं ही जी घटना घडली नागपूरमध्ये, हम्म. आम्ही हिंसेला समर्थन करत नाही. हम्म. तर ही जी घटना आली तर ती बरोबर आहे ना. बरोबर आहे. आपण ती कुठेतरी समाजामध्ये हिंसा निर्माण होण्याविषयी काम करू नये. बरोबर आहे. तर या सगळ्या गोष्टींचं खूप गरजेचं आहे. नाही, आता प्रश्न इथे पण उभे होत आहेत गुरुजी. एवढं सगळं यांनी आंदोलन केलं औरंगजेबावर, मग हा. कोरटकरनी शिवाजी महाराजांबद्दल जे बोलला हा, त्याच्याबद्दल तेव्हा का बरं आंदोलन या लोकांनी नाही केलं? विश्व हिंदू परिषद किंवा कारण यांना तिकडून आदेश येतात ना हो. यांच्या मालकींचे कार्यक्रमाच्या मला सांगा, पहिलं काम होतं विश्व हिंदू परिषदनी, बाबा हे जे बोललं आहे चुकीचं बोललं, बरोबर आहे. एक साधी प्रेस नोट तरी द्यायला पाहिजे ना. नाही, हे जसं आंदोलन एवढं घडवून आणलं, हा, छोटं मोठं असं एक आंदोलन तिथे करायला पाहिजे होतं. कोरटकरला पकडा बा. कोरटकर अजूनही अरेस्ट झालेला नाहीये. नाही ना. मग त्याची जबाबदारी हे लोक घेतात का? मग नाही घेत हे. अरे बाबा, हे तुम्हाला सांगतो ना मी, यांचं एक सिंडिकेट प्लॅनिंग असते. हे काय करतात माहितीये का, यांची एक मानसिकता तुम्हाला सांगतो, म्हणजे हागायला यांचे डब्बा लपून घेऊन जाते हे लोक. तर टाळूवरची लोणी खाण्याची मानसिकता ही. मी तर सगळ्याच आंदोलनात राहिलो, मला माहिती आहे ना सगळ्या गोष्टी. फंड कसा गोळा करायचा, फंड कसा खर्च करायचा, कसं काय होतात, हे सगळं मला माहित आहे. पण प्रश्न असा आहे ते, की आता आपण जी समिती तयार केली, तिचं नाव झालं, तर ते आपण त्याच्या शरणी गेलो. शरणी केल्यासारखं आहे ना. आपण महाराजांना दिवस कर्माचा हिंदू धर्माचा म्हटलाय, म्हणजे महाराजांनी आपली ओळख स्वतः निर्माण केली ना. बरोबर आहे ना, शून्यातनं केलंय सगळं. हा, मग पण हे काय करता, हिंदू माणसं नाही. एखादा मोठा माणूस भेटला ते जोडून घेते हे लोक आपल्यासोबत. ग्राउंड लेवल काम हे झालंय, बोगस झालाय पूर्ण. नाही, पण त्याच्यामुळे आपण कुठे घेऊन चाललोय देशाला, समाजाला, या सगळ्या गोष्टींचं काहीतरी तर भान असायला पाहिजे ना. समाजकारण करा, राजकारण करा, पण कोणत्या लेवल पर्यंत? त्याला कारण काय निलेशजी तुम्हाला सांगू का, अजूनही पोरं म्हणजे पहा, तुम्हाला एक सांगू का, आता हे काँग्रेसचं सांगतो तुम्हाला. काँग्रेस हे न संपणारं वीज आहे. आजही काही न करता त्यांना या महाविभागातून 17-18 हजार रुपये भेटतात त्यांना, जेव्हा की त्यांचं संघटन नाही, घंटा काहीच नाही. बरोबर आहे. लोक आहे. आता काँग्रेसला जर बांधणी करायची असेल तर हे संघटनात्मक काम केलं पाहिजे. मग त्याच्यात त्यांनी हिंदूंच्या कार्यक्रमातही सहभागी झाले पाहिजे आणि मुसलमानच्या कार्यक्रमात सहभागी झाले पाहिजे. हे काय संघटनच उरलं नाहीये ना. सगळं जे आहे ते बीजेपीने हायजॅक करून टाकलं. नाही, बीजेपीने हायजॅक केलं म्हणजे त्यांनी, हे जे माणसं गेले, आता तुम्हाला सांगतो, यांना हे व्यापारी लोक आहे, हो, बनियाची पार्टी आहे बीजेपी. त्यांनी बरोबर कसं विकत घ्यायचं कोणाला ते सगळं त्यांना माहित आहे, आणि ते बरोबर त्याला कॅचअप करतात. जसं दत्ता मेघेला हायजॅक करून घेतलं. बरोबर आहे. म्हणजे एक मोठा माणूस कसा त्यांना हायजॅक करायचा आहे त्यांना माहित आहे. आता तो आशिष देशमुख त्याला बरोबर हायजॅक करून घेतलं. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर त्यांनी अनिल देशमुखच्या मागे लागले होते खूप, पण अनिल देशमुख केला नाही. त्याच्यानंतर आता हा समजून घ्या चरणसिंग ठाकूर आहे, त्याला हायजॅक केलं. हे सगळे माणसं कसं आहे आपले सत्ता वाचवण्याकरता चालले जातात. गुरुजी, उद्या काँग्रेसमध्ये ते चालले, यांना आपला धंदे करायचे आहे. तुम्हाला सांगतो, अतुलला देवेंद्र फडणवीस
हा डायरेक्टली म्हटलं तू ओपन फोरम वर ये, तुला हा कोणतंही बंधन राहणार नाही. हा बरोबर आहे. आज हा अतुल काँग्रेसचा नॅशनल प्रवक्ता आहे. हा बरोबर आहे. आज हम्म त्याच्यासारखा हुशार प्रवक्ता म्हणजे मला नाही वाटत कोणी असेल. हो ना. बरोबर आहे. हम्म पण अतुलने नाही म्हटलं. नाही. तुला माहिती आहे ना की आपण इथे गेलो आपण संपून जाऊ. हम्म. अतुलचे तेच ना. विचारच राहिले का? मग मला सांगा तुम्ही प्रत्येक माणसाची आपली एक विचारधारा असते, प्रश्नच नाही ना. म्हणजे जगण्याचं स्वातंत्र्य आहे. हम्म. जेव्हा तुम्हाला वाटतं की मी इथं मला काहीतरी प्राप्त करून घ्यायचं मला मिळेल, तर तुम्ही संपले, तुमचे विचार संपले. प्रश्नच नाही ना. म्हणजे म्हणजे खऱ्याला खरं म्हणण्याची जेव्हा तुमची क्षमता संपवून गेली, बरोबर आहे ना. मग तुम्ही संपले. तुमचं जगण्यात काही अर्थ नाही ना. प्रश्नच नाही ना. फक्त तुमचं शरीर आहे इथं. तर तेच आहे ना. तर ते आता आपण बघतो ना, म्हणजे हम्म. उदयन महाराज किंवा शिवेंद्र महाराज हा किंवा इव्हन मी म्हणेल ज्योतिरादित्य शिंदे, काय राहिलं यांचं काय सांगा. राहिलं यांचं स्वतःचं अस्तित्व. आज काँग्रेसमध्ये ज्योतिरादित्य शिंदे होता, हा त्याचं काय मोठं स्टेटस होतं. बरोबर आहे ना. महाराजाचे आपले विचार होते. बरोबर आहे ना. हा आज आज काय आहे. तर महाराज सत्तेशिवाय राहू शकत नाही. मला सांगतो नाही, हे सगळं दाबलेलं आहे. हे सगळं जे आहे ना, हे जे ईडी आणि ते सगळं इव्हन तेच सांगतो ना. हे तर ते या ह्याच्यामध्ये आता मला सांग, अनिल देशमुख हो तो लढला ना, आला ना लढला जेलात लढला तो. लढला हा? लढला. वर्षभर जेलात राहिला तो. बरोबर आहे. पण लढला ना तो. हीच लढण्याची प्रवृत्ती तुमच्यामध्ये असली पाहिजे. मग तुमचं लढण्याची क्षमता मग तुम्ही जगणूक काय. आता जसं आम्ही उदाहरणार्थ आम्ही बाहेर आहोत, हम्म. आम्ही न्यूट्रल पोझिशन मध्ये आहोत. हम्म. हा पण जे खरं आहे ते बोलतो. आता आम्ही काँग्रेसचंही काम करत नाही, यांचंही काम नाही करत. हम्म. फक्त आम्हाला जे सत्य आहे ते मांडणे लोकांपर्यंत, तर आपण हे काम हे करतो. झालं. म्हणजे मी मी लिटरली तुम्हाला सांगतो, मी उदयन महाराजांना मी डायरेक्टली बोललेलो आहे. पण महाराज हा काय म्हटलं काय सगळं. उदयन महाराजांचे माझे खूप चांगले संबंध आहेत एकदम. हा बरोबर आहे. मी तोंडावर बोलतो बरं. हो ना. असेल तो महाराज, पण मी तोंडावर बोलतो. मी बोललेलो आहे. पण महाराज हो ना. काय ते कसं ते तुम्हाला माहिती बाबा, हे कसं असते ग्लॅमरच्या याच्यामध्ये चक्करमध्ये गेले ना, ते असेच हाल होते. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचा एक जरी माणूस त्यांना दिला की तुम्हाला त्यांनी संपवलं. तेच आहे. ते बोट पकडलं की साला तुम्हाला तुमचं मूळच कापून टाकते. हा म्हणून त्याच्यासाठी काय करायला लागते, तर हे बरोबर ते आपला माणूस ते बरोबर सेट करून टाकतात. तुमचेच अवजार तुमच्या विरुद्ध वापरते ते. हम्म. तर म्हणून हे एक विचारधारा जी आहे, लोक काहून आपल्या पूर्वजांनी सांगितलं की बाबा रे वसुंधरा आहे, यांच्या वाणीमध्ये खूप मिठास आहे, पण मिठी यांची छुरी. वृत्ती बरोबर नाही आहे. तेच तेच तेच. हा तर आपण काय समजवतो, रे काय आपण नवीन धारणीचे होतो ना, तर नाही सगळं पण हे कुठेतरी असं वाटतं की आपला दत्ता शिर्के कुठेतरी थोडं थोडं अधूनमधून त्याला टोचून देत जा तुम्ही. नाही मी देतो, मी त्याला सांगतो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक गोष्टी बोलत असतो दत्ताला मी की तुझी ओळख तू स्वतः निर्माण केली, तर तुला कोणी हे नाही म्हणलं नाही. आज तू जे फिरते किंवा नक्षलबेडला काम करते, आता मध्ये तो नक्षलबेडला जायला सोबत होता, कोणासोबत त्या भूमकाल सोबत होता, सोनी सरासोबत. म्हटलं तू इंडिव्हिज्युअल काम कर ना. बरोबर. तू इंडिव्हिज्युअल कर ना, आम्ही त्यासाठी हो ना म्हटले ते. मग तो त्यांनी तो माझा चांगला मित्र आहे, माझा जवळचा रिलेटिव्ह आहे गुरुजी. पण वैचारिक मतभेद आहेत. नाही वैचारिक मतभेद म्हणजे असं आहे, दत्ता कसं आहे लवकर कोणाच्या अटॅच चालला जाते. तो कधी विचार नाही करत असा, कोणी सांगितलं नाही. त्याचं कसं म्हणणं आहे की आपण चांगलं काम करून राहिलो, वाईट काम थोडी आहे, त्यामुळे मदत केली पाहिजे, असं त्याची भाव आहे. पण तो त्याच्यात कोणता नॉलेज नाही राहत. पण समोरचा व्यक्ती त्याचा उपयोग करून घेते ना. आता कितीतरी पोरं अशी आहे, त्यांनी जसं गुरु आणला, हे जे नवीन नवीन माणसं आणले, तर एक येणं तयार केले पोरं त्यांनी तोडून तिकडे घेऊन गेला आपल्यासोबत तो. हा आज आपण विक्रमच्या माध्यमातून किंवा आपण याच्या माध्यमातून आपण ते आखाडे वाढवले शिवकालीन. हा प्रश्नच नाही ना. आज मला सांग, आज किती आखाडे तयार झाले, पण हे प्रश्नच त्यांचं नाही. वापरून राहिले सगळे त्यांच्यावाला. हो ना. हा ते सगळ्या गोष्टी आहे. म्हणून समाज आला आपण म्हटलं, त्यांना माहित होत सगळ्या गोष्टी.
नाही, संवादाचं माझं नेहमीच डिस्कशन होतं. समाधा हा म्हणतो तो फक्त म्हणजे एक त्याला ते पद भेटलं आणि ते बाकी सगळं ऑर्गनाईज त्याच्या ह्याच्यातनं तो स्पोर्ट्सचा तो हे होता. हा पण संवादाचं आणि दत्ताचं पण जमत नाही. हा. ते आता प्रभाकर काका ते वेगळंच आहे, तुम्हाला प्रकरण तुम्हाला माहिती आहे ते. अहो तुम्हाला माहिती आहे ना, आज हे आखाडे तयार झाले तुम्हाला सांगतो. हा. आपल्या चिमासाहेब नाही भोसले तर कुठे व्यायामशाळा होते. नाही तर कुठे ते अस्तित्व संपलं होतं ते पूर्ण आखाड्यांचं. आता त्यांनी तुम्ही जुळलो आपण त्यांच्यासोबत. हा, मग तेच आता पण किती आखाडे तयार केले नागपुरामध्ये. तेच ना. तर ते कुठेतरी सुरुवात केली तेव्हाच वाढेल ना. हा, तर ही असंच तुम्हाला काम करावं लागेल. म्हणजे छोटे आता छत्रपती शिवाजी महाराज खूप सारे पोरं इथे येत होते. मी हम्म, त्यांना सगळ्यांना सांगितलं तुम्ही तुमच्या घराजवळ काम सुरू करा. हम्म. इथे येऊन काही अर्थ नाही आहे. तुमची ओळख बरोबर आहे, तुमच्या बरोबर घराजवळ तयार करा. बरोबर आहे, बरोबर आहे. आणि सगळ्यांनी काम सुरू केलं. आता मी त्यांना ही नाही म्हणत की इथे याच तुम्ही हम्म, तुम्ही तुमच्या घराजवळ तुमची ओळख तयार करा. फक्त एवढंच का, ओळख तयार करताना कोणा तिसऱ्या माणसाच्या नेतृत्वात तो सांगा तसं करू नका. तुमच्या विचार विवेक बुद्धीने काम करा. बरोबर आहे, हा, कोणी मी सांगतो म्हणून तरी करू नका. मी तर असं बरोबर आहे, बोलतो सगळ्यांना. बरोबर आहे. म्हणजे मी सांगितलं म्हणून हे सत्य असं नाही. तुम्ही त्याची चौकशी करा. मी जर बरोबर आहे. चूक असेल तर मला बोला तुम्ही. हम्म. या या स्थितीपर्यंत आपण बोलतो पोरांना. एवढं तर लोकशाही कोणी करत नाही हो. नाही ना, प्रश्नच एवढी नाही, डेमोक्रेसी आपण. प्रश्नच नाही. लहान पोरांना असेल तर माझं चुकलं मला बोला. आपण त्यांना, कारण मला माहित आहे की त्याला जे खरं आहे ते खरं बोलण्याची क्षमता यामध्ये निर्माण झाली पाहिजे हे आपल्याला वाटतंय. बरोबर. हा, असं आहे सगळं. काय म्हणता बाकी? बस बाकी काही नाही. पाहू म्हटलं सुरुवातीला एखादा छोटासा कार्यक्रम करू म्हटल्यानंतर. हो हो, करूया ना, नक्की नक्की. आता तुमचं सगळं बंदच झालंय. काय? तुमचं सगळं बंद झालंय हो म्हटलं तरी हो हो बसू शकतो आपण एका ठिकाणी. हो हो हो, बिलकुल बसूया, बिलकुल बसूया. पाहतो, काही सांगतो हरकत मी नाही. तसं यायला हो हो आणि करतो कार्यक्रम अरेंजमेंट एखादा. हो हो हो. ठीक आहे, चला. चालेल चालेल, चला. शुभरात्री.